राऊत तुमचं तोंड सांभाळा, हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून पहा, रामदास कदमांचा थेट इशारा. संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. तुम्ही ऑपरेशन तुडवा असं म्हणाल, पण आम्ही शिवसैनिक आहोत. आमच्या अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी संजय राऊतांना दिलाय. तुडवायची भाषा कोणाला करताय? हिंमत असेल तर खासदारांच्या केसाला धक्का लावून बघा. आम्ही नेभळत नाही. तुमच्या घरात शिवसैनिक शिरतील आणि तोंड बंद करतील, फोडून काढतील, असंही रामदास कदम यांनी म्हटलंय. राऊत तुमचं तोंड सांभाळा, असं कदम यांनी म्हटलंय. उद्धवची ही वेळ तुमच्यावर का आली? आमदार गेले, आता खासदार गेले, उद्या आमदार जातील. मुंबई महानगरपालिका आहे, असे रामदास कदम म्हणाले. महाराष्ट्रातील खरा टायगर एकनाथ शिंदे असल्याचं मत शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त आहे. शिवसेनेच्या वाटचालीतील 57 वर्षाचा मी साक्षीदार आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे. आज 60वा वर्धापन दिन होत आहे. आज शिवसेना प्रमुख दोन हातांनी एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देत असतील. ते माझे विचार घेऊन पुढे जात आहेत. त्यांचे विचार वाचवण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केल्याचं म्हटलं आहे. 2/3 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले नसते तर काय झालं असतं, पण शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं तुम्हाला यश मिळाल्याचं रामदास कदम यांनी म्हटलेलं आहे. आतापर्यंत सध्या साहेबांच्या अंगावरती किती केसेस आहे, किती लोकांनी त्यांनी हातपाय तोडले, किती लोकांनी मर्डर केल्या, किती लोकांनी खून केले. आता जेलमध्ये जे गेले होते ते प्रॉपर्टीसाठी गेले होते. तो काही विषय बाकीचा कुठ नव्हता, लक्षात घ्या. आणि म्हणून कुणी वाढायची गोष्ट केली पाहिजे? शिवसेनेकडे. अहो, शिवसेना वाढवणार आम्ही नाही बसलोय ना. 40 केस घेणार आम्ही बसलो इथं. 10 वेळा जेल बघणार आम्ही बसलो इथं. आम्ही बसलोय ना. ही भाषा कोणाच तुम्हाला शोधते का? काल देखील राऊत साहेबांनी शिवीगाळ केली. महाराष्ट्र त्यांना थुकतोय ना आज, किंवा महाराष्ट्र त्यांच्यावर थुकतोय. एक सुशिक्षित माणूस, सामनाचा संपादक आणि शिवाळ भाषा, खासदारांची सुद्धा लोकप्रतिनिधींना. अगे त्यापेक्षा ते का गेले त्याचं आत्मविश्वास तुम्ही करा. ते उद्धवजीला सांगा ना. तुम्ही तुमच्यामुळंच संजय राऊतची ही वेळ आली उद्धवजींच्यावरती, असं मग मला म्हणावं लागेल. ही वेळ का येते? का आमदार जातात, का खासदार जातात, का मंत्री जातात, का जिल्हा प्रमुख जातात, का शिवसेना जातात, का शिवसेनेचे नेते जातात? हे कुणामुळे होत आहे? राऊत साहेब, तुम्ही ज्या शिव्या काल तुम्ही केल्या, तुम्हाला महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतोय. आता तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली. आता तुमचा तोल गेलेला आहे आता. आणि म्हणून अशी बेछूट वक्तव्य तुमच्या तोंडामध्ये सोबत नाही. उद्धवजींना एवढंच माझी हात जोडून विनंती आहे. उद्धवजी, मराठी माणसाची शिवसेना संबंध आहे. शिवसेना तुमची एकट्याची नव्हती. उद्धवजी, शिवसेना तुमची आणि आदित्य ठाकरेची एकट्याची दोघांची नव्हती. शिवसेना महाराष्ट्रातल्या लाखो सैनिकांनी रक्तपात केलेला आहे, त्यांचं आणलं आहे, खून झालेलं आहे, रक्त सांडलेलं आहे, जेल भोगलेलं आहे. त्यांचं जेलमध्ये अख्खं आयुष्य केलेलं आहे, जन्मठेप झालेलं आहे. त्या सगळ्यांची शिवसेना तुमची नाही. शिवसेना तुम्ही बाळगलाच शिवसेनेची. आणि बाळासाहेबांनी प्रत्येक पाडलं. पण तुम्ही साहेबांनंतर जी हुकुमशाही चालू केली त्याचे परिणाम हे समोर दिसत आहे. त्याचे परिणाम त्याच्यामध्ये तुमच्या स्वभावामध्ये बदल होऊ दे. स्वतःचं आत्मपोषण तुम्ही केलं पाहिजे. अशा शिव्या घालून खासदारांना आणि खासदारांचे घर तोडून आणि फोडून तुम्ही काय नेमकी म्हणणार? त्यावेळेला देखील तुम्ही घोषणा केल्यात ना. कसे मतदारसंघात जातात ते आम्ही बघतो. गेले आमदार कसे वळी म्हणून जातात ते बघतो आम्ही. माझा मतदारसंघ आहे आदित्य. गेले वळीतून. कसे विधानसभेची पाणी आम्ही बघतो. गेले सगळे विधानसभेमध्ये. तुमचा अन्नाव ठाकरे आहे. तुम्ही काय बोलताय, कसे वागताय, तुमची कुवत आहे का, तुमची ऐपत आहे का? आता जे सगळे बघणारे होते ना ते सगळे आमच्याकडे आहेत सोबत इथं. वायफळ भाषा बंद करून टाका. महाराष्ट्र आहे, बिहार नाही आहे. तुमचे ते कुवत नाही, ऐपत पण नाही, धमक पण नाही, आणि फक्त तोंडाच्या वाफा काढायच्या. लोकशाही असा प्रयत्न केला तर कायद्याचा दंडुका असा बसेल ना, पुन्हा आतमध्ये जाऊ नका.
नाथ महिला संघ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.